मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया। मुही मुही ऐसे नहीं छेड़ो सावरे, सुन सुन मौसे नहीं खेलो दावरे, जाके यशोदा से कह दूंगी रे, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, लुक छुप के तक यूं ना मोही, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, नैनों से ना छूना मोही, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा। रे सा नि ग प म ग रे प म ग रे सा, म प सा नि ध प ग म रे म धा प ग म रे ग धा ग म नि ध प म ग रे सा नि ध ग रे सा नि ध ग स ध स रे ग रे सा नि ध स ग म रे ध ग म रे सा 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 रे ग म ग रे सा। गोपियों के पीछे फिर तू निस दिन पद छिन थक गए पाँव तेरे, सांस जरा ले ले, रुक जा कान्हा थम जा, मान भी जा पगले, बावरे, कल भी होंगे ये रंग रलियां, कल फिर आना पूरे छलियां, डूबा ये दिन चल सो जा, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा। माझं नाव शीतल बाळू राडे, मी राहणार दहेगाव, तालुका जिल्हा नाशिक। बघा, गाय म्हटलं का जसं इंग्रज म्हणायचे भारतामध्ये सोन्याचा धूर निघतोय, वेळोवेळी गायीच्या शेणापासून गोमित्रापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करायचं नाव काढलं का आपल्याला लगेच तो दिवस आठवतो का इंग्रज आपल्याला काय म्हणायचे, भारतामध्ये सोन्याचा धूर निघतोय। पण जसं सेंद्रिय शेतीसाठी आपण जसं गांडूळ खते, जीवामृत, बीजामृत वगैरे जे असं ऐकलोय आतापर्यंत, ट्रेनिंग घेतले आणि बनवतो पण आहे, पण त्याच्याबरोबर काशीद सरांनी इतकं छान पद्धतीने आपण घरगुती सौंदर्य प्रसाधने तयार करून आणि त्याचं सेल कसं करू शकतो हे आज खऱ्याने खूप महत्त्वाचं शिकायला भेटलं। त्याच्यासाठी आपण सरांचं आभार मानू आणि नक्कीच आम्ही हे प्रोडक्ट्स घरगुती आधी सुरुवात करू, हळूहळू घरगुती वापरण्याचा प्रयत्न करू आणि सेल करण्याचा पण प्रयत्न करू। पुढे जाऊन तुमची पण आम्हाला आधार पाहिजे किंवा तुमची पण आम्हाला मदत लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला त्रास देऊ नक्कीच। अशा पद्धतीने छान पद्धतीने प्रोडक्ट शिकवले। सगळ्यात महत्त्वाचं शेणापासून आपल्याला काय काय वस्तू बनवता येतील आणि जसं की आपल्या खेड्यावर बघा गोवऱ्या बनवता आणि जाळ करता फक्त आणि ते फेकून देतात, पण आज आपण सगळ्यात महत्त्वाचं उठल्या पहिले आपण कोलगेट वापरतो, केमिकल आपल्या जिभेला लावतो आपण आणि ते आपल्या पोटात जातं। जसं आज आपण दंतमंजन शिकलो, ते न वापरता आपली राख फेकून न देता आपण दंतमंजन जर वापरलं तर त्या दंतमंजनचा किती फायदा आहे, ते पोटात गेलं तरी पण पोट साफ होऊ शकतं। जसं सरांनी फायदे सांगितले तसं कोलगेट पोटात गेल्यानंतर आपल्या आतड्यांना त्रास होतो। पुढे जाऊन आपण पण असा वसा घेतला पाहिजे का जसं सरांनी इतकं छान पद्धतीने दाखवलंय, गांडूळ खत आहे, त्यांच्या गायी आहे, बायोगॅस वगैरे, तसं आपण पण एका गायीपासून पण तयार करू शकतो। जसं सर बोलले आपल्याला 50 गायी महत्त्वाच्या नाही, एका गायीपासूनच आपण आपली सगळी शेती सेंद्रिय पद्धतीने करू शकतो आणि हे आम्ही पुढे करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। सरांचे आपण खूप खूप आभार मानू। मी सचिन बोराडे, तालुका जिल्हा नाशिक, शिलापूर येथून मी आलेली आहे। तर गीर गाय तोंडासमोर असा शब्द घेतल्यानंतर जुन्या आठवणी येतात। आता सध्या मार्केटमध्ये सर्व गीर गाई ह्या नाहीच,
सर्व जर्सी गायी आहेत, पण गाय म्हटल्यानंतर गीर गाय ही आपली देवगाय या नावाने पण ओळखली जाते. तर आम्ही नारायणगाव येथे येडगाव नारायणगाव येथे येडगाव या गावामध्ये डॉक्टर काशीद यांच्या आम्ही फार्म हाऊसला व्हिजिट देण्यासाठी आलो. तर येथे आम्हाला डॉक्टर काशीद सरांनी खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणामध्ये आम्ही सेंद्रिय शेती आणि आधुनिक पुढच्या काळामध्ये या सेंद्रिय शेतीचा कसा उपयोग होईल आणि मानवी शरीराला सुद्धा याचा किती उपयोग आहे हे सुद्धा आम्हाला सरांनी पटवून दिलं. आणि बाकीचं केमिकल न वापरता शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणजे सेंद्रिय प्रॉडक्ट वापरून आपण शेती कशी करू शकतो हे सुद्धा आम्हाला सरांनी पटवून दिलं. आणि यामध्ये आम्हाला ब्युटी प्रॉडक्ट स्त्रियांचे तसेच धूप आणि साबण हे सर्व प्रॉडक्ट आम्हाला सरांनी शिकवले. आणि हे प्रॉडक्ट सुद्धा मार्केटमध्ये या प्रॉडक्टला किती मागणी आहे हे सुद्धा सरांनी आम्हाला पटवून दिलं. तर नक्कीच आम्ही सरांचे अभिनंदन करतो का आम्हाला एवढे चांगले प्रशिक्षण दिलं. आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या मिसेस दीपा मॅडम यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही नक्कीच या जे आम्हाला त्यांनी प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणाचं आम्ही नक्कीच सोनं करू हे आम्ही जाहीर करतो. हे प्रशिक्षण डॉक्टर आदेश काशीद सर यांनी आम्हाला दंतमंजन, त्यानंतर गोमित्र अर्क, तसेच शेणापासून साबण कसा तयार करणे, त्याचबरोबर शेणापासून धूप कशी तयार करणे, त्यानंतर जे स्त्रियांसाठी सर्वात ब्युटी प्रॉडक्ट आवडणारे ते म्हणजे फेस पॅक, हे देखील त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला समजवलं. त्याचबरोबर दंतमंजन हे देखील कशा प्रकारे बनवलं गेलं पाहिजे आणि देशी गाय ही आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे या प्रशिक्षणातून म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी मिळालं. आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर जे मी स्वतः आता 50 गीर गाय घेतल्या आहेत, तर या प्रशिक्षणामधून मला अशी उमेद मिळाली आहे की फक्त दुधावर अवलंबून न राहता आपण गायीपासून जास्तीत जास्त प्रोडक्ट कसे तयार करू हे आजच्या प्रशिक्षणातून शिकण्यासाठी मिळाले. त्यामुळे मला हे प्रशिक्षण खूप चांगले वाटले आणि भविष्यात याचा उपयोग मी खूप चांगल्या प्रकारे करीन अशी मी ग्वाही देते. माझे नाव बेबी एकनाथ धात्रक, राहणारी हिंदनवेडे. आज मी म्हणजे मला गाई महत्त्वच माहिती नव्हतं. जर्सी गाय माहिती होती, गिर गाय ही माहीतच नव्हती. पण जेव्हा आम्ही 2 महिन्यापूर्वी गिर गाय घेतल्या ना तेव्हा गिर गायचं महत्त्व कळालं ना आज त्याच्यापेक्षा शेणापासून काय काय तयार करायचं हे कळालं. आज कधी धूप अगरबत्ती कशापासून तयार होती हेच माहिती नव्हतं, वापरतो पण माहिती नव्हतं. आज त्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथं शिकायला भेटल्या काशीद सरांमुळे. सगळ्या गोष्टी म्हणजे आज धूप, बायोगॅसपासून काय फायदा, परत हे जीवामृत, गोमूत्र, हे सर्व गोष्टी आज आम्हाला इथं कळाल्या. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि इथून पुढं थोडं सहकार्य लागलं तर मदत करा. तर आज आपण सर्व महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि गीर गाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण आदेश काशीद सरांकडे जे आपण मार्गदर्शन घेतलं त्यात ब्युटी प्रॉडक्ट्स असतील किंवा आपले धूप, अगरबत्ती किंवा गोवऱ्या याचं जे प्रशिक्षण घेतलं ते सरांनी खूप अतिशय चांगल्या प्रकारे आणि आपल्याला समजेल असं सोप्या भाषेत सांगितलं. त्यानंतर आपली जेवणाची व्यवस्था म्हणजे एकदम घरगुती पद्धतीने त्यांनी आपल्याला त्यांच्या घरातलं एक म्हणजे सदस्य म्हणूनच आपल्याला हे केलं, आपल्याबरोबर वागणूक दिली. त्याबद्दल आज आपण सरांचे आभार मानू आणि आपल्या पिवळ्या टाळ्यामध्ये सरांचं स्वागत करतो. 1 2 3. मोरी बंसी बजैया